नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता आपण अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, रेड क्लिफ लाईन डॅश डॅश आणि डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शवतो. रेड क्लिफ लाईन डॅश डॅश व डॅश डॅश या दोन देशातील सरहद दर्शवतो. तर ऑप्शन क्रमांक एक, भारत व पाकिस्तान या दोन देशातील सरहद दर्शवतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, जागतिक सांकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो. जागतिक संकेतानुसार पृथ्वीवरील तारीख व वारातील बदल डॅश डॅश रेखावृत्तावर होतो. तर ऑप्शन क्रमांक 2, 180 अंश रेखावृत्तावर होतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, जगातील सर्वात लांब नदी ही नाईल नदी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश सार्कचा सदस्य नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, जपान हा देश सार्कचा सदस्य नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पाचवा, राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, हैदराबाद या ठिकाणी राष्ट्रीय पोलीस अकॅडमी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6, कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वाररेषा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3, 180 अंश रेखावृत्तावर वारशा असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, बॅरन बेट हे जिवंत ज्वालामुखी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 3, सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा फुले यांनी केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश डॅश येथे झाला. बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 2, लुंबिनी या ठिकाणी झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय. बहुजन हिताय बहुजन सुखाय ही डॅश डॅश यांची शिकवण होय. तर ऑप्शन क्रमांक 2, भगवान बुद्ध यांची शिकवण होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरले गेले. वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी डॅश डॅश या घराण्याच्या काळात कोरले गेले. तर ऑप्शन क्रमांक 4, राष्ट्रकूट या घराण्याच्या काळात कोरले गेले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो? पंचायत समितीचा कार्यकारी प्रशासकीय अधिकारी सचिव पुढीलपैकी कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, गट विकास अधिकारी असतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4, मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणजेच CEO अधिकाऱ्यास म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? पोलीस पाटील यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, पोलीस पाटील यांची नेमणूक हे जिल्हा अधिकारी व उपजिल्हा अधिकारी करतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? त्रिस्तरीय पंचायत राजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली? तर ऑप्शन क्रमांक 4, बळवंतराय मेहता समिती यांनी त्रिस्तरीय पंचकल्पना मांडली. ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? घटना समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 2, डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले?
भारतीय संविधान कोणत्या दिवशी अंमलात आले? तर ऑप्शन क्रमांक 3 26 जानेवारी 1950 या दिवशी भारतीय संविधान अंमलात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 संविधान सभेचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? समुद्राची खोली मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात? तर ऑप्शन क्रमांक 2 समुद्राची खोली मोजण्यासाठी सोनार तंत्रज्ञान वापरतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत म्हणून यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात? तर ऑप्शन क्रमांक 3 गामा किरणांचा मारा करतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 योग्य रक्तदाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? सर्वयोग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 ओ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय. अनैच्छिक बेकारी म्हणजेच डॅश डॅश बेकारी होय. तर ऑप्शन क्रमांक 4 अनैच्छिक बेकारी म्हणजेच खुली बेकारी होय. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर ऑप्शन क्रमांक 1 1949 या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय हे मुंबई या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 जिनिव्हा या ठिकाणी रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 GST मध्ये यस कशासाठी आहे? GST मध्ये यस कशासाठी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सेवासाठी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रेव्होल्यूशन डॅश डॅश आहे. सुवर्ण क्रांतीचा संबंध गोल्डन रेव्होल्यूशन डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 मधुमक्षिका पालन शी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ऑप्शन क्रमांक 3 विमानाचा शोध हा राईट बंधू या शास्त्रज्ञाने लावला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 भारताचे मध्यवर्ती बँक कोणती? भारताचे मध्यवर्ती बँक कोणती? तर ऑप्शन क्रमांक 3 RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह कोठे केला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह कुठे केला? तर ऑप्शन क्रमांक 1 महाड या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदार तळ्याचे सत्याग्रह केला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश डॅश येथे झाला. महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म इसवी सन 11 एप्रिल 1827 रोजी डॅश डॅश येथे झाला. तर ऑप्शन क्रमांक 4 पुणे येथे झाला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो? तर ऑप्शन क्रमांक 2 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 जागतिक चिमणी दिवस कोणता? जागतिक चिमणी दिवस कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2
20 मार्च हा जागतिक चिमणी दिवस म्हणून पाळला जातो, साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 कोणाचा जन्म दिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? कोणाचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 कुसुमाग्रज यांचा जन्म मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 डॅशस हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. डॅशस हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. तर ऑप्शन क्रमांक 1 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 GPS चे सविस्तर रूप काय? GPS चे सविस्तर रूप काय? तर ऑप्शन क्रमांक 3 GPS चे सविस्तर रूप म्हणजेच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? इंटरनेटशी संबंधित असणारी संज्ञा HTTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 3 हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? इंटरनेट बँकिंगमध्ये वापरण्यात येणारा OTP म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 1 वन टाईम पासवर्ड. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्र राज्यात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हा महाराष्ट्र राज्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा असणारा जिल्हा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅशस येथे आहे. आगा खान पॅलेस येथे कस्तुरबाचा मृत्यू झाला. हा आगा खान पॅलेस महाराष्ट्रात डॅशस येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 पुणे येथे आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विमानतळ नागपूर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? नागपूर या प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 औरंगाबाद या ठिकाणी म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आकारास येत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात आकारास येत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवणारी व्यक्ती कोण? तर ऑप्शन क्रमांक 1 खाबाशा जाधव. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? खालीलपैकी भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 मूनलाईट. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? नुकत्याच झालेल्या प्रजासत्ताक दिनाच्या वेळी खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 3 शरद पवार यांना प्रजासत्ताक दिनाच्या वेळी पद्मविभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? खालीलपैकी कोणती नदी जालना जिल्ह्यातून वाहत नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 भीमा नदी ही जालना जिल्ह्यातून वाहत नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? पानिपतचे तिसरे युद्ध डॅशच्या वर्षी झाले? तर ऑप्शन क्रमांक 1 1761 या वर्षी पानिपतचे तिसरे युद्ध झाले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तैनाती फौजीची पद्धत कोणी सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड वेलेस्ली यांनी तैनाती फौजीची पद्धत सुरू केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 जालना जिल्ह्याला या जिल्ह्याची सीमा नाही. जालना जिल्ह्याला
या जिल्ह्याची सीमा नाही. तर ऑप्शन क्रमांक 4 उस्मानाबाद या जिल्ह्याची जालना जिल्ह्याला सीमा नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना डॅशच्या रोजी झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 1 ऑगस्ट 1962 रोजी झाले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पुणे या ठिकाणी राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण सांगा. खालीलपैकी एक दीर्घत्व संधीचे उदाहरण आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 महेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? खालीलपैकी कोणता एक विभक्तीचा प्रकार नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 सहबोधन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश खेळ प्रकारात सुवर्णपदक जिंकले आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राने डॅश डॅश या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 भालाफेक या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? टोकियो ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या मीराबाई चानू कोणत्या राज्याच्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 मणिपूर या राज्याच्या आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. डॅशचे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. तर ऑप्शन क्रमांक 1 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 हैदराबाद स्टेट डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हैदराबाद स्टेट डॅश डॅशच्या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी भारतात विलीन करण्यात आले. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? मराठी राजभाषा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 27 फेब्रुवारी या दिवशी मराठी राजभाषा दिन साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? सन 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 365 प्रति चौरस किलोमीटर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? ऑलिम्पिक 2020 स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आल्या होत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 टोकियोमध्ये हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 NK सिंह हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 शेकरू हे महाराष्ट्राचा राज्य पशु आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भरतनाट्यम नृत्य प्रकार राज्याशी संबंधित आहे. भरतनाट्यम नृत्य डॅशच्या राज्याशी संबंधित आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 तामिळनाडू या राज्याशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? लवलीना बोरगोहेन नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॉक्सिंगशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 भारतरत्न हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
23वा, ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ययाती या कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 वि. स. खांडेकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? औदुंबर देवस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, शीख धर्माची स्थापना कोणी केली? शीख धर्माची स्थापना कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 2 गुरु नानक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदेमध्ये विस्तृत आहे? भारतीय राजघटनेत मूलभूत कर्तव्य कोणत्या परिषदामध्ये विस्तृत आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 51 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? खालीलपैकी कोणता दगड आग्नेय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ग्रॅनाइट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण? हितवादा या वृत्तपत्राचे जनक कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 4 गोपाळकृष्ण गोखले हे हितवादा या वृत्तपत्राचे जनक आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? लोकटक सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 मणिपूर या राज्यामध्ये लोकटक सरोवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अमात्य सेन कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 अर्थशास्त्राशी संबंधित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? 2020 ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती पदक जिंकले? तर ऑप्शन क्रमांक 3 7 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? चिपी विमानतळ कोणत्या जिल्ह्यात नियोजित आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चिपी विमानतळ नियोजित आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 श्री शरद पवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, मराठीत किती वचन आहेत? मराठीत किती वचन आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 2 वचन आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35वा, गुणचा समूह म्हणजे काय? गुणचा समूह म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 कळप हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36वा, सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? सिंहाच्या आवाजाला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंहाच्या आवाजाला गर्जना म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37वा, लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रांकरिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पत्रकारिता पुरस्कार 2020 डॅशना प्रदान करण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 4 संजय गुप्ता यांना प्रदान करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38वा, सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? सर क्रीक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 भारत पाकिस्तान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39वा, खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? खालीलपैकी पोर्तुगीज भाषेतून मराठीत आलेला शब्द कोणता? तर ऑप्शन क्रमांक 1 काडतूस हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40वा, अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? अय्या हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 तामिळ हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41वा, भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? भारतीय एकमेव जिवंत ज्वालामुखी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42वा, मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. मराठी व्याकरणानुसार तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 वर्ण असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43वा, मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. मराठी व्याकरणात साधित शब्दांचे डॅश डॅश प्रकार आहेत. तर ऑप्शन क्रमांक 4 4 आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44वा, सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. सन 2020च्या 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॅश डॅश होते. तर ऑप्शन क्रमांक 2 महेश यल कुंचवार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45वा, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी
नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे. हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नांगरलेल्या शेतीचा पुरावा मिळाला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कालीबंगन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके वकीलपत्र कोणी घेतले होते? आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र कोणी घेतले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 सार्वजनिक काका हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 1 नवाब सलीमुल्ला हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? खालीलपैकी कोणी हंटर आयोगापुढे साक्ष दिली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा फुले हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? हर्णे बंदर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 रत्नागिरीमध्ये हर्णे बंदर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 पेशवा नानासाहेब यांचा सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. पेशवा नानासाहेब यांनी सेनापती डॅजशाने 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 तात्या टोपे यांनी 1857च्या उठावात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक पहिला कृष्णा व डॅजशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. कृष्णा व डॅजशा नदीचा संगम सांगली जिल्ह्यातील हरिपूर या ठिकाणी झाला आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 वारणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? भिवपुरी जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? चांदोली अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 सांगली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते? भारतातील कोणत्या राज्यात सर्वाधिक सिमेंट उत्पन्न होते? तर ऑप्शन क्रमांक 1 झारखंड या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंट उत्पादन होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणते भूआकार वाऱ्याच्या क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? खालीलपैकी कोणते भू आकार वाऱ्याचा क्षरण कार्यामुळे तयार झालेले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पानपोया, ऑप्शन क्रमांक 2 हम्मदा, ऑप्शन क्रमांक 3 भूछत्र खडक यारदांग, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व, तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 नाथसागर धरण कुठे आहे? नाथसागर धरण कुठे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न क्रमांक 7 कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? कैमूरच्या टेकड्या खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगात आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 विंध्य रांगामध्ये आहेत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनारा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताचा पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? शेतकऱ्यांना मिळणारे पीक कर्ज खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? तर ऑप्शन क्रमांक 1 कमी मुदतीचे कर्ज हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? कोणत्याही उद्योग धोरणात MRTP कायदा रद्द करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 औद्योगिक धोरण 1991 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? राष्ट्रीय काँग्रेसच्या इसवी सन 1886 कलकत्ता अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नौरोजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 आयर्लंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापूरच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? सविनय कायदेभंग चळवळीच्या वेळी सोलापुराच्या सत्याग्रहात आघाडीवर कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 3 गिरणी कामगार होते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक
14वा, पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? पंचायत राज संस्थांना ग्रामसभा असे कोणी संबोधले? तर ऑप्शन क्रमांक 2 आचार्य विनोबा भावे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, पुढीलपैकी कोणते चलन वाढीचं मागणीजन्य कारण नाही? पुढीलपैकी कोणते चलन वाढीचा मागणीजन्य कारण नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 साठेबाजी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16वा, बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? बँकेचा दर हे पद नियंत्रणाचे कोणते साधन आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 संख्यात्मक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 मालमत्तेचा हक्क हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणते संस्था अंतर्भूत होत नाही? भारतीय राज्यघटनेच्या कलम 12 नुसार राज्य या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था अंतर्भूत होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 उच्च न्यायालय हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19वा, चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 अमरावती हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20वा, महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? महाबळेश्वर आणि पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 सातारा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21वा, महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ताडोबा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22वा, सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे? सध्या महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानांची संख्या खालीलपैकी डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 6 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23वा, पेंच राष्ट्रीय उद्यानात महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान महाराष्ट्रात आणि खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 मध्य प्रदेशाशी संबंधित आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24वा, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? माथेरान हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25वा, महाराष्ट्रात चे साठे कोठे आढळतात? महाराष्ट्रात जिप्समचे साठे कोठे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पुणे व सिंधुदुर्ग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26वा, सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27वा, देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? देशातील पहिले स्पाइस पार्क कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान या ठिकाणी देशातील पहिले स्पाइस पार्क आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28वा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? तर ऑप्शन क्रमांक 1 BN राव हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29वा, भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर ऑप्शन क्रमांक 4 JB कृपलानी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30वा, कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? कोणत्या मृदेस अपरिपक्व मृदा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 4 पर्वतीय मृदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31वा, भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 NH44 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32वा, खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 काश्मीर ते आसाम पर्यंत हिमालयीन विभाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33वा, खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते? खालीलपैकी कोणती लस तोंडावाटी दिली जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 सालक हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34वा, पंडिता रमाबाईंना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता?
पंडिता रमाबाई यांना ब्रिटिश सरकारने कोणता खिताब दिला होता? तर ऑप्शन क्रमांक 1 केसरी हिंद हा खिताब दिला होता. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादनात राज्य म्हणजेच डॅश डॅश. भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादन राज्य म्हणजे डॅश डॅश. तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 सारकारीय आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. सारकारीय आयोग डॅश डॅश यासाठी अनुकूल होते. तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? मराठी भाषेत एकूण किती व्यंजने आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2 34 व्यंजने आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? दंड नसलेले अक्षर पुढीलपैकी कोणते? तर ऑप्शन क्रमांक 4 र हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भूल पडणे या वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. भूल पडणे वाक्यप्रचाराचा अर्थ सांगा. तर ऑप्शन क्रमांक 2 भुरळ पडणे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप तेच राहते? तर ऑप्शन क्रमांक 1 किलो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा. खालीलपैकी विशेषणाचे सामान्य रूप दर्शवणारा पर्याय निवडा. तर ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 2 1948 या वर्षी किमान वेतन कायदा संमत करण्यात आला. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणाला अग्रक्रम देण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 पोलाद उद्योग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारत स्वतंत्र होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर किती महिला राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या? तर ऑप्शन क्रमांक 1 3 हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली? तर ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? भारतातील पहिली राष्ट्रीय योगासन स्पर्धा 2021 मध्ये कोणत्या राज्यात पार पडली? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महाराष्ट्र गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? महाराष्ट्रात गडकऱ्यांचे बंड कोणत्या ठिकाणी झाले होते? तर ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 लेंबरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? लेंबरू हत्ती राखीव क्षेत्र कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 छत्तीसगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? बक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली? तर ऑप्शन क्रमांक 4 बक्सरची लढाई ही 1764 मध्ये झाली. हे आपले करेक्ट आन्सर होईल.